महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा एक मोठा भूकंप होतोय. काय आहे हा भूकंप? दिल्लीतल्या भेटीगाठी काय सुचवत आहेत? उभाटा सेनेचे 7 खासदार फुटत आहेत. नक्की काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओतून. नमस्कार मित्रांनो, ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्रात काय घडामोडी घडत आहेत? राजकारण नक्की कुठल्या वळणावरती येऊन ठेपलेलं आहे? उभाटा सेनेचे 7 खासदार फुटत आहेत. ऑपरेशन टायगर नेमकं काय आहे? कोण घडवतं हे ऑपरेशन टायगर? कोण आहे याच्या मागे? कुठल्या अदृश्य शक्तींचा हात या ऑपरेशन टायगर मागे आहे? गेल्या 4-5 दिवसातल्या चर्चा नक्की काय सुचवत आहेत यावरती आज आपण बोलणार आहोत. व्हिडिओ छोटासा असेल पण महत्त्वाचा असेल, त्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही जाऊ नका. मित्रांनो, काय घडलं आहे? एक 4-5 दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीमध्ये भेट घेतली. ही भेट तब्बल 1-1.25 तास चालली होती. यामध्ये राज्याच्या विविध प्रश्नांवरती चर्चा झाली अशा बातम्या येऊ लागल्या, पण त्याच बातमीच्या बरोबर एक अत्यंत महत्त्वाची बातमी देखील येऊन थडकली आणि तीच महत्त्वाची आहे याच्यासाठी, कारण बिटवीन द लाईन्स अशा सांगतायत महाराष्ट्रामध्ये एक नवीन मोठा भूकंप होऊ घातला आहे का या फक्त वावड्या आहेत, स्पेक्युलेशन आहे? असं म्हटलं जातं आहे की उभाटा सेनेचे 7 खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. मुंबईतले 2 खासदार सोडले तर उर्वरित सगळे खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात आहेत, भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात आहेत आणि हे खासदार कुठल्याही क्षणी फुटू शकतात. कदाचित हे विधानसभेचं अधिवेशन संपायच्या आत देखील ते फुटतील, अशा गरमागरमी चर्चा महाराष्ट्रात चालू आहेत आणि दिल्लीत देखील चालू आहेत. हे असं का घडतंय याचं कारण आहे, या खासदारांना सत्तेच्या जवळ राहायचं आहे, त्यांच्या मतदारसंघातली कामं करून घ्यायची आहेत, सत्तेपासून मिळणारी सत्तेची ऊब त्यांना हवी आहे आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, आणि तोच कळीचा मुद्दा म्हटला तरी वावगा ठरणार नाही, आणि तो असा आहे, उभाटा सेनेचे राज्यसभेवरती जाणारे जे खासदार होते, जे इच्छुक खासदार होते, त्यांच्यासाठी त्यांना ते खासदारकीचं राज्यसभेच्या तिकीट न देता शरद पवारांना देण्यात आलेलं तिकीट उभाटा सेनेच्या बहुतांश पदाधिकाऱ्यांना, बहुतांश नेत्यांना आणि आत्ता असणाऱ्या विद्यमान खासदारांना पटलेलं नाही आहे. याचं कारण, ज्यांनी उभाटा सेनेचा खासदार जावा याच्यासाठी मेहनत घेतली होती, याच्यासाठी फिल्डिंग लावली होती, काहीही झालं तरी ही सीट आम्ही सोडणार नाही असं मीडियासमोर येऊन सांगितलं होतं, ते आदित्य ठाकरे यांच्या शब्दाला देखील मानलं गेलं नाही आणि म्हणून ही बेचैनी आत्ता असणाऱ्या लोकसभेच्या 7 खासदारांमध्ये जास्त वाढीला लागलेली आहे. आणि जिथे आदित्य ठाकरे यांचंच ऐकलं जाणार नसेल तर मग या पक्षात राहून काय करायचं? आमची कामं जर का एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जाऊन होणार असतील, भाजपच्या वळचणीला जाऊन होणार असतील, तर मग तिथे गेलेलं काय वाईट आहे? अशी चर्चा, दबक्या आवाजातली चर्चा दिल्लीमध्ये सुरू झाली होती या खासदारांकडे. आणि त्याच्यानंतर 4-5 दिवसापूर्वी झालेली एकनाथ शिंदे यांची नरेंद्र मोदी यांच्याबरोबरची भेट, त्याच्याबरोबर झालेले त्याच्यानंतरची जी रिपरकेशन्स ही महाराष्ट्रात आणि दिल्लीतही आपण बघितलेली आहेत. याचं कारण मी तुम्हाला जे सांगतोय मगाशी ते असं आहे की ही चर्चा इथे थांबलेली नाही आहे. या चर्चेला जाणून बुजून एक स्वरूप दिलं जाते आणि ते स्वरूप असं आहे, जसं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि देशाच्याच राजकारणामध्ये ऑपरेशन लोटस फेमस झालं होतं, तसंच आता हे ऑपरेशन टायगर केलं जातं आहे. आणि हे जे ऑपरेशन टायगर केलं जातं आहे त्याच्यामागची गणितं ही 2029मध्ये होणारी विधानसभेची निवडणूक आणि त्याच्या आधी होणारी लोकसभेची निवडणूक हे टार्गेट डोळ्यासमोर ठेवून ही गणितं मांडली जात आहेत. हे ऑपरेशन खेळलं जातं आहे, हे ऑपरेशन घडवलं जातं आहे. अर्थातच या गोष्टींना, या स्पेक्युलेशनला कुठलाही अधिकृत दुजोरा
कोणीही देत नसतं. राजकारणात खरं तर घटना घडून गेल्यानंतरच त्या सत्य मानल्या जातात, पण स्पेक्युलेशन्स ही गल्लीत चालत असतात, दिल्लीत चालत असतात, राज्यात चालत असतात आणि सगळीकडेच चालत असतात. कारण राजकारण हेच मुळात स्वार्थाचं राजकारण असतं, सत्तेचं राजकारण असतं, सत्तेतनं निर्माण होणाऱ्या अर्थकारणाचं राजकारण असतं. आणि म्हणून या अशा चर्चा वारंवार घडत असतात, वारंवार राजकीय पटलावरती येत असतात. एक महत्त्वाचा प्रश्न इथे असाही निर्माण होतो की ही घटना दिल्लीला झालेली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरची एकनाथ शिंदे यांची भेट ही केवळ महाराष्ट्रातल्या प्रश्नांपुरता मर्यादित होती का? त्याला जाणून बुजून ऑपरेशन टायगरची हवा दिली आहे का? ही केवळ वावडी ठरणार आहे का? ही केवळ अफवा ठरणार आहे का? अर्थातच येणारा काळ आपल्याला हे सांगणारच आहे, पण त्याच्यामागची पार्श्वभूमी जी आहे, जे खासदार नाराज आहेत त्यांच्या खासदार नाराज असण्याचं कारण राज्यसभेवरती दिली जाणारी सीट याच्या बरोबरीने त्यांची होणारी कामं देखील आहेत. ऑपरेशन टायगर हे जरी गल्लीतनं सुरू झालेलं असलं तरी, जरी गल्लीतनं सुरू होणार असलं तरी ते दिल्लीत जाऊन पोचलेलं आहे. त्याचे धागेदोरे दिल्लीत गेलेले आहेत. जे 2 खासदार मुंबईतले आहेत ते फुटणार नाहीत असं म्हणत आहेत, पण जे खासदार फुटणार आहेत त्यांच्यावरती पक्षांतर बंदीचा कायदा जर लागू होणार असेल तर तो होऊ नये याच्यासाठी जो आकडा महत्त्वाचा असतो, तो आकडा जो आहे तो आकडा गाठायला ऑपरेशन टायगर ज्यांच्या नेतृत्वाखाली आणि ज्यांच्या पुढाकाराने घडवलं जातं आहे ते तो आकडा गाठू शकणार आहेत का? 7 खासदारांची जी नावं आहेत ती 7 खासदारांची नावं खरी ठरणार आहेत का? आणि 7चा आकडा वाढून किती होणार आहे याचं कारण मी मगाशी म्हणालो होते, पक्षांतर बंदीचा कायदा. ऑफिशियल अजय निकतेचं या सर्व घडामोडींवर बारीक लक्ष असेल. तुम्हाला काय वाटतं? ऑपरेशन टायगर खरोखर सुरू आहे का? ऑपरेशन टायगर जर घडलं तर उभाटा सेनेची राजकीय, ज्याला म्हणता येईल की राजकीय इमेज महाराष्ट्रामध्ये काय घडेल, काय निर्माण होईल? दिल्लीच्या पातळीवरती उभाटा सेनेची इमेज काय निर्माण होईल? आदित्य ठाकरे यांनी मीडियासमोर येऊन सांगितलं होतं की राज्यसभेची सीट आमचीच आहे, त्याच्यामुळे ते डावललं गेल्यामुळे या सगळ्या घडामोडी घडतायत का? तुमचं मत मला कमेंटमध्ये नक्की कळवा. ऑफिशियल अजय निकतेला या आणि अशाच स्वरूपाच्या विश्लेषणात्मक व्हिडिओ ऐकण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्या कमेंट मी नेहमी वाचत असतो, त्याला मी उत्तरं देखील देत असतो, त्यामुळे या व्हिडिओवरती देखील कमेंट नक्की करा. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.